नमस्कार पशुपालक बंधूंनो, जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला। या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो। सुरू झाला एक शोध, संघर्ष अंगावर घेणाऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तराचा, प्रवासाचा, पशुपालनाचा आणि दुग्ध व्यवसायाचा। तर पशुपालक बंधूंनो, आज आपण मुंजवडी या गावी सौ स्वाती विजय पवार यांच्या गोठ्यावरती आले। त्यांनी 2008 साली हा गोठा सुरू केला आणि 2024 पर्यंत आता त्यांचा हा उत्कृष्ट असा प्रवास आहे। खरं तर ते पशुपालन करत असताना प्रत्येक गोष्टींवरती लक्ष देत असतात। त्यांच्या जनावरांच्या व्यवस्थापन ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात। त्यांच्या जनावरांसाठी ते नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांच्या गोठ्यावरती करत असतात आणि चांगल्या पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल, तसेच शाश्वत दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल या गोष्टींविषयी ते लक्ष देत असतात। तर सांगायला फार आनंद होतोय की हा जो गोठा आहे हा गोविंद डेअरीचा अधिकृत महिला प्रशिक्षण केंद्र असलेला गोठा आहे। या गोठ्यावरती भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, अगदी भारताच्या बाहेरही लोक इथं येतात आणि त्यांच्या गोठ्यामध्ये काय काय आहे हे शिकून घेतात। आज बऱ्याच 20,000 पेक्षा अधिक महिला या गोठ्यावरती प्रशिक्षण घेऊन त्यांच्या गोठ्यामध्ये ते नाविन्यपूर्ण बदल करत आहेत आणि प्रयोग करत आहेत आणि त्यांचा गोठा हा नवीन उंचीवरती नेत आहेत। खरं तर असा असलेला हा गोठा आज आपण फिरणार आहोत। आज या गोठ्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत त्यांच्या जनावरांसाठी, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत, या गोष्टींचा सगळा अभ्यास करणार आहोत। आणि आज एक चांगली गोष्ट आहे की ते आपल्यासोबत आहेत आणि तो गोठा जो आहे तो त्या फिरून दाखवणार आहेत की तो गोसा कसा आहे, कशा पद्धतीने आहे, त्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, कोणकोणती कंपार्टमेंट्स आहेत, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जनावरांसाठी केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आज ते आपल्याला आपल्यासोबत फिरून दाखवणार आहेत। तर चला तर मग पाहूयात की त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत आणि कोणकोणत्या सुविधा त्यांनी त्यांच्या जनावरांसाठी दिलेल्या आहेत। चला तर मग नमस्कार ताई, जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। तर ताई, आपण जो वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप आभार। तर ताई, मला तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आणि गोठा सुरू करण्याआधी तुम्ही काय करत होता आणि कसं होतं तुमचं आयुष्य? नमस्कार, माझं छोटं कुटुंब आहे। माझ्या कुटुंबात माझं 2001 साली लग्न झालं। त्यावेळी सासू सासरे आणि आजी सासून आम्ही दोघं असे 5 लोकांचं कुटुंब होतं। तर आमचे सासरे हे शेतीच करायचे। सुरुवातीला माझं लग्न झालं त्यावेळेस त्यांच्याकडे एक गाई असायची की त्यांना ते पूरक व्यवसाय म्हणून, आणि मिस्टर सर्व्हिस करत होते। पण असं होतं की त्यांना इथून जवळजवळ 60 किलोमीटर अपडाऊन करायचं, पण ते तरी पण गाडीवरती अपडाऊन करत होते। आणि नंतर मग आम्हाला तिकडं राहायला जायचं म्हटलं तर मग आई वडिलांना एकटे सोडून आम्ही जाऊ शकत नव्हतं। मग ह्याच गाई नंतर वाढवल्या, 1-2 वाढवल्या, आणि ते करत करत आम्हाला अशी म्हणजे मला पण त्यात आवड निर्माण झाली की सुरुवातीला अगदी थोडंच वेळ जायसाठी म्हणून करायची, पण नंतर त्यात आवड निर्माण झाली। बर 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 मग आता एक मला थोडा प्रश्न विचार, आता कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत तुमच्या? आता पण 5च लोक आहेत। आमचे सासरे आणि आजीबाई एक्सपायर झालेत। माझी 2 मुलं, आम्ही दोघं आणि आमच्या सासूबाई। असं एक छोटं कुटुंब आहे आणि एक चांगलं कुटुंब आहे। तर आता या व्यवसायामध्ये कोणाकोणाची मदत मिळते तुम्हाला? या व्यवसायामध्ये मला माझा मोठा मुलगा मदत करतो। तो आता सध्या जॉब करतोय, पण तो सकाळ संध्याकाळ मिल्किंगला वगैरे असतो। पण सगळं बारकाव्याने लक्ष द्यायचं म्हटलं तर मीच देते, म्हणजे ब्रीडिंगवर, चारा व्यवस्थापनावर, ह्याच्यावर सगळं हे करतो। आणि आम्ही कंटिन्यू मुरघास करतो, त्याच्यामुळे मग असं रोज शेतात जायचं हा त्रास नाही आम्हाला। बरोबर. मग मिस्टर वगैरे मदत नाहीत करत का? नाही, करतात ना ते पण, त्यांचं पण शिपवर काम असतं, मग एका शिपला ते काम करू लागतात। ओके, म्हणजे एकंदरीत तुम्हाला यांचा सगळ्यांचा हातभार लागतो। तर ताई, मला थोडासा अजून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे पहिल्या प्रश्नाला जोडीलाच, की तुमचं शिक्षण किती झालं आहे, कुठं झालं आहे, कसं झालंय? म्हणजे एकदम माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि पुण्यामध्येच झालेलं आहे। आणि माझे आई वडील सर्व्हिसला असल्यामुळं आम्हाला शेती आहे, पण शेतीशी काही संबंध नव्हता। नंतर लग्नानंतरच शेतीशी किंवा गायींशी ह्याच्याशी संबंध आला, किंवा मी हा व्यवसाय करील असं मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की हा व्यवसाय करील, आणि तो पण आवडीने करील। म्हणजे आता माझी ती आवड झाली की असं राहू शकत नाही की गायी पाहिजेतच, असं झालंय। मग एकंदरीत म्हणजे आता तुम्ही तुमचं लहानपण सगळं पुण्यासारख्या मोठ्या वॉस सिटीमध्ये गेलं, तिथं सगळ्या गोष्टी होत्या, पण तुमचं शिक्षणही खूप छान आहे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आणि मग हा इथं आल्यानंतर हा व्यवसाय, म्हणजे तुम्ही नोकरीही करू शकला असता, म्हणजे आता बऱ्याच तुम्हाला नोकऱ्याही मिळाल्या असत्या त्यावेळेस, तर तुम्ही असा शेतीशी मातीशी निगडीत असलेला व्यवसाय, शेणाशी निगडीत असलेला व्यवसाय, असा व्यवसाय का निवडला? याच्या मागचं कारण काय? एकतर गायी सांभाळण्यात माझ्या मिस्टरांना खूप आवड आहे, की त्यांना शेतीची आणि गायीची खूप आवड आहे, आणि त्यांच्यामुळं मला पण सवय लागली। आणि असं झालं की शहरातलं मी आता आयुष्य बघितलंय की शहरातलं आयुष्य किती धावपळीचं आहे, आणि अगदी टायमिंगवर सगळं हे करायचं। आणि जॉब जर करायचा म्हटलं तरी त्यांच्या म्हणजे 8 तास जॉब, 2 तास जायचं, म्हणजे 10 तास मला जावं लागलं असतं।
पण आता इथं कसं मी स्वतः मालक आहे आणि स्वतः पाहिजे तेवढा स्वतः वेळ देऊ शकते, म्हणजे स्वतःला पण गोट्याला पण पाहिजे ते. आणि असं काही नाही की नोकरी केली म्हणजेच हा पण मी एक व्यवसाय म्हणूनच करते, की म्हणजे फक्त करायचं म्हणून नाही, ह्याला व्यावसायिक दृष्टिकोन दिल्यामुळे ह्याच्यात पण चांगले पैसे मिळतात. बरं. मग आता तुम्ही सांगितलं की म्हणजे नाही का की बाबा तिथं जे धावपळीचं योग आहे ते इथं तुम्हाला म्हणजे चांगलं वाटतंय बाबा व्यवसाय करताना, आणि एक शेतीशी मातीशी निगडीत व्यवसाय असल्यामुळे थोडं चांगलं वाटतंय. खरंच खूप छान दृष्टिकोन आहे तुमचा आणि खूप छान पद्धतीनं. तर आता जी तुमची मुलं आहेत, जी पुढे आता तुमचा एक मुलगा शिक्षण आहे, तर तुम्ही या व्यवसायामध्ये त्यांना उतरवण्याचा प्रयत्न कराल का? आम्ही करत असताना ते पण सगळं स्वतः करतात, त्यांना पण त्यात आवड निर्माण झाली. आणि कसं आहे आता शेवटी त्यांची आवड आहे, आता ते करतातच. आणि सगळा आपला व्यवसाय सेटल झालाय, असं त्यांना काहीच कुठली गोष्ट करायची नाही जी आम्हाला करायला लागली. आणि आता जर पाहिलं तर ह्या व्यवसायाला पण खूप चांगले दिवस आलेत. सुरुवातीला लोक असे गाय सांभाळायचे, गोटा शेण काढायचे म्हणलं तरी लोकांना सांगायला कसं तरी वाटतं, पण आज मी म्हणजे अभिमानाने सांगते की मी एवढ्या गाय सांभाळते, असं म्हणजे मला एवढा अभिमान वाटतो, कमीपणा वाटत नाही कुठल्या गोष्टीचा. बरोबर आहे. म्हणजे ते एक काय असतं माहिती आहे का की आपल्याला पहिल्यांदा एखादी गोष्ट सुरू करण्याच्या आधी असं वाटत असतं की ही गोष्ट जमेल की नाही, फार ही गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे, तशी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही करायला लागता त्यावेळेस आवड निर्माण होते ना, हळूहळू त्याच्यामध्ये चांगले चांगले बदल घडत राहतात. तर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्ही हा व्यवसाय सांभाळताय, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, पण एक गोष्ट मला विचारायची आहे की कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, तो कोणत्या तरी संकटाला सामना करूनच उभा करावा लागतो, कुठेतरी अडचणींचे दिवस हे बघावे लागतात, सगळ्या गोष्टी असतात. तर सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंत कसं पोहोचला या व्यवसायामध्ये? सुरुवातीला कशा 2 गायी होत्या, पण नंतर आम्ही व्यवसाय सुरुवात करताना थोड्या 2-3 गायी विकत घेतल्या. पण आम्हाला असं जाणवलं की आमच्या महिन्यात 2 गायी त्यावेळेस गेल्या अचानकच. त्यावेळेस एवढं डॉक्टरांचं प्रमाण नव्हतं आणि आजार काय व्हायचे हे पण लक्षात येत नव्हतं. आणि पण त्याला पण आम्ही म्हणजे घाबरलो नाही किंवा थांबलो नाही, त्यानंतर सुरुवातच केली. आणि सुरुवातीला बांधून गायी असायच्या, मग त्यानंतर गोविंद डेअरीच्या माध्यमातून आम्हाला प्रशिक्षण वेगवेगळे मिळाले. आम्ही मुक्त संचार घोटाळा 2008 साली केला. मग मुक्त संचार गोटा केल्यानंतर आम्हाला हा व्यवसाय खूप सोप्या पद्धतीने वाटू लागला. आम्ही सुरुवातीला अशी गाभण गाय भीतीच्या पोटी बांधून ठेवायचो की काय मारेल काय होईल, पण आम्हाला गोविंद डेअरीचे मार्गदर्शक जे यायचे आमच्याकडे त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सोडून द्या, तुम्ही बिनधास्त राहा. आणि आम्हाला काही त्रास झाला नाही तेव्हापासून. आणि तेव्हापासून जी सुरुवात म्हणजे संख्या वाढत जी गेली ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. बर. मग आता किती संख्या आहे आपल्या गोठ्यामध्ये जनावरांची एकूण? आता सगळे लहान मोठे 40 जनावर आहेत. बर. म्हणजे तुम्हाला ही जी सुरुवात होती फार खडतड होती, म्हणजे 2 गायी दगावल्या, नंतर ना ती थोडंसं मन खच्चीकरण होतं की आपण सुरुवात केली, 2 गायी आता हे दगावल्या आणि थोडंसंही होतं, पण त्यातूनही तुम्ही उभारी घेतली आणि चांगल्या पद्धतीने शिकत हा व्यवसाय तुम्ही सांभाळताय. तर मला तुमचा गोठा जो आहे तो संपूर्ण बघायला आवडेल. तर तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, कशा आहेत, तिथले कंपार्टमेंट कसे आहेत, आणि आमच्या प्रेक्षकांना आवडेल की या गोष्टी कशा आहेत, या सगळ्या गोष्टी. तर आम्हाला त्या दाखवाल का? हो, दाखवूया. आता मी तुम्हाला दाखवते आमचा गोठा सुरुवातीच्या काळात कसा होता आणि आता सध्या काय परिस्थिती, पण सुरुवातीच्या काळात कसा होता ते बघू आपण. ओके. सुरुवातीला ही 1 गाय होती, या गायीपासून तुम्ही सुरुवात केली. आणि त्यानंतर आपण लाकडामध्ये अगदी कमी खर्च 3 ते 3.5 रुपयात त्यावेळेस हा लाकडी गोठा पूर्ण केला. म्हणजे ही सगळी लाकडं तुम्ही गोठ्याला बांधून हे केले. त्याच्यानंतर डेव्हलप करत हा असा गायींची संख्या वाढल्यानंतर थोडासा वाढवला. आणि आता सध्या म्हणजे एकूण गोठ्याचा प्रवास इथून सुरू झालेला प्रवास हा इथपर्यंत पोहोचलाय. आणि याच्यामध्ये तुम्ही 2008 साली सुरुवात केली आणि 24 हा आता गोठा आहे. म्हणजे एका गायीपासून सुरू झालेला प्रवास आज जवळपास 40 गायीपर्यंत पोहोचलाय. खरंच खूप छान गोष्ट आहे. तर आता आम्ही तर प्रेक्षकांनो तुम्ही इथं फोटो बघू शकत असाल की त्यांनी जुना लाकडी गोठा आहे हा. तर त्यांनी या लाकडामध्ये त्या गोठा तयार केलाय, अगदी कमी बजेटमध्ये गोठा तयार केलाय. आणि तुम्ही याच साईडला तुम्ही गोठा बघत असाल तर अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचा मुक्तसंचार गोठा त्यांनी इथं केलेला आहे. तर आता जो हा गोठा बघू शकत असाल तो हा गोठा आता मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे आणि त्याही आम्हाला दाखवणार आहेत की गोठा कसा आहे, काय आहे आणि त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. चला तर मग. हे आपल्या आता ह्या दुधातल्या गायींचं सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये आपण फक्त दुधातल्याच गायी ठेवतोय. आपण 4 सेक्शन बनवले तर दुधातल्या गायींसाठी, वासरांसाठी, बारक्या वासरांसाठी, गाभण गायींसाठी. आता पावसाचे दिवस असल्यामुळे थोडासा ओलावापणा आहे.
तर आता या सगळ्या गायी दुधामध्ये आहेत. हा या सगळ्या एकूण किती गायी आहेत ह्या सगळ्या? ह्या 18 गायी आहेत या सगळ्या. 18 गायी. तर तुमची आतापर्यंत गोठ्यामध्ये दुधाची रेंज किती आहे जवळपास? आमची 40+ पर्यंत गाय आहे. 40+ पर्यंत. बर बर बर. मग आता एवढ्या सगळ्या गायी तयार केलेल्या आहेत तुम्ही, एवढ्या चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर गायी तयार केल्या, तर तुम्ही कशा पद्धतीने तयार केल्यात ह्या गायी? आता ह्या सगळ्या ज्या गायी आहेत त्या सगळ्या आमच्या गोठ्यावर तयार झालेल्या आहेत. एकही आता विकत आणलेली नाही. मी 2019 पासून ब्रीडवर काम करतोय, ब्रीडिंग वरती काम करताय. बर. मग सगळ्या आपल्याकडे आता सगळ्या गायींचे रेकॉर्ड आहेत, वासरांचे रेकॉर्ड आहेत. प्रत्येक वेळेस आपण गोविंद डेअरींच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठल्या गायीला कुठले सिमेंट भरायचं, काय करायचं सगळं आम्ही सिलेक्शन करू त्यांच्या सल्ल्याने. ओके. तर सगळ्या तुम्ही यावरती ब्रीडिंगचं काम करून तुम्ही सगळ्या गायी तयार केलेल्या आहेत. तर आता कोणकोणत्या गायी आहेत म्हणजे जवळपास तुमच्या गोठ्यामध्ये? आता आपल्याकडे एक जर्सीची लाईन आहे आणि एक एचएफची लाईन. तर एचएफ मध्ये आपण आकाशदीप आहे, ज्युपिटर आहे, डेन्मार्कचे आहेत, काही सेकचे आहेत, 5054 आहे, आणि जर्सी मध्ये टायसन आहे, आणि टायसन आहे, जोरावर आहे, आणि आता त्या बारक पिल्लू एक लेमन हेडचा आहे, अजून सुखाईचं एक 50-062 म्हणून आहे, अजून 50-071 असे आहेत. म्हणजे अशा गायी आहेत. बरं बरं. आता तुम्ही या गायींचं संगोपन कशा पद्धतीनं करता? म्हणजे त्यांच्यासाठी आहाराचं व्यवस्थापन कसं असतं, किंवा त्यांच्या धारा तुम्ही कशा काढता, कशा पद्धतीनं यांना मॅनेज करता? आपण 2च टाइम त्या गायींना चारा देतो. बर. मग आपलं हा गोठा आणि तिकडे मिल्किंगला पण बाहेर नेतो, त्यावेळेस चारा सगळा टाकतो. म्हणजे कसं दिवसाचे 35 ते 40 किलो चारा जाईल या मापाने करतो. मोरगास आहे, वाळली वैरण आहे, ओला चारा आहे, त्या पद्धतीने आपण गायींना चारा दिवसभराचा. ओके. मग आता तुम्ही हा जो सेक्शन केलेला आहे, तर या सेक्शन मध्ये सगळ्या मिल्किंगच्या गायी आहेत. तुम्हाला असं का वाटलं की हा सेक्शन एका मिल्किंगसाठी सेपरेट करावा, किंवा एका साईडला त्यांना ठेवलं जावं? आता काय होतंय, आपण बघतोय की एकतर कामाला लोक भेटत नाही. बरोबर आहे. मग आपलं कष्ट कमी व्हायसाठी आम्ही काय केलं, वासरांना वेगळं ठेवलं की तिथं वासरं त्यांचं ती चारा खात्यात, पाणी पितात, त्यांना सोडायचं नाही काय नाही. ह्या दुधातल्या गायी सेपरेट ठेवल्यात की यांना फक्त यांचा आहार वेगळा भेटेल त्यांची त्यांना, आणि आमचे पण कष्ट कमी होतील. मग आम्ही वेगवेगळे सेक्शन केले. किती सेक्शन्स तयार केले तुम्ही एकूण? आता सध्याला 4 सेक्शन. ओके ओके. म्हणजे एक दुधाळ गायींसाठी एक सेक्शन तयार केलंय, वासरांसाठी एक सेक्शन तयार केलंय, आणि दुसरा गाभण गायींसाठी, बारक्या वासरांसाठी. ओके. म्हणजे काल्फकेज एक तयार केले छोटस. ओके. तर आता खरंच खूप छान सुंदर पद्धतीनं तुम्ही गोठा मॅनेज केलेला आहे. पावसामुळे थोडंफार इकडे तिकडं शेण हे झालेलं आहे, म्हणजे झाडं पण खूप छान सुंदर पद्धतीने लावली. ही झाडं लावण्यामागचं कारण काय, म्हणजे तुम्ही एवढी झाडं सुंदरपणे लावल्यात, तर त्याचं कारण काय आहे तुमच्या गोठ्यामध्ये? एक तर ही सगळी नॅचरल सावली होती, नॅचरल सावली, आणि महत्वाचं म्हणजे आम्ही सुरुवातीपासून गोठ्यावर अगदी कमी खर्च, म्हणजे जेवढा गोठ्यावर कमी खर्च करता येईल एवढा केलाय. की लोक काय करतात, मोठे शेड टाकतात, ते करतात. तसं आम्ही कधीच केलं नाही. आम्ही टप्प्याटप्प्याने जसे पैसे येतील तसे गोठा डेव्हलप करत गेलो. आणि ही जी उन्हाळ्यामध्ये आपण बघतोय की आता आपलं 40-42 पर्यंत टेम्परेचर गेलं, पण ह्या झाडांमुळे काय अगदी निवांत बसतात. बरोबर. आणि त्यांना एक नॅचरल सावली मिळते, वातावरण खेळतं राहते. आणि दुसरा असा आहे की नारळांचा आपल्या दुहेरी फायदा आहे. म्हणजे फक्त आम्ही मुक्त संचार गोठ्यात म्हणजे व्यवसाय हा करताना आम्ही फक्त गायीवरच अवलंबून राहिलो नाही, की एकात्मिक व्यवसाय, की त्या व्यवसायातनच अजून जोड व्यवसाय तयार झाले पाहिजे. ते असं असतं की शेळी पालन आहे, तुम्ही शाश्वत दुग्ध व्यवसाय करताय सगळ्या बाजूने. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही उत्तर दिलं आता आम्हाला, की एकाच व्यवसायावरती अवलंबून राहता, एका व्यवसायामधून चांगला दुहेरी तिहेरी फायदा कसा घेता येईल या गोष्टींविषयी प्रयत्न करताय. तर पशुपालक बंधूंनो, आपण पाहिलं असेल की त्यांनी एक उत्तर दिलं की आम्ही फक्त एकाच गोष्टीवरती अवलंबून राहत नाही, तर त्यासाठी दुहेरी गोष्टी तिहेरी गोष्टी काय काय करता येतील या गोष्टींविषयी आम्ही प्रयत्न करतो. तर त्यांनी आता मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही झाडे कशासाठी लावलीत आणि त्याचा काय फायदा होतो. तर त्या झाडावर ऑब्व्हियसली नारळ येतात आणि त्याच्यापासून फायदा होतो. तर खूप छान बारीक बारीक गोष्टींवरती त्यांनी काम केलेलं आहे. आता तुम्ही सगळ्या गायी स्क्रीनवरती बघू शकत असाल, किती छान सुंदर गायी आहेत, आणि एकदम चांगलं सेक्शन त्यांनी त्यांच्या दुधाळ गायींसाठी बनवलेलं आहे. आणि ते त्यांच्या दुधाळ गायींसाठी ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील ते त्यांच्या गोठ्यावरती करत असतात. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी त्यांच्यासाठी एक थोडंसं इथं फिडिंग सेक्शन बनवलेलं आहे, त्यांना खाद्य वगैरे टाकण्यासाठी. पलीकडच्या साईडला त्यांच्यासाठी 24 तास पाणी पिण्यासाठी सोय केलेली आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला हा गोठा आहे, आणि अतिशय छान पद्धतीनं त्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. खरंच खूप छान वाटलं की त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली, की हे कशासाठी, ते कशासाठी, याचा फायदा काय होतो, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी उत्तर दिली. तर आता आपण त्यांना एक प्रश्न विचारणार आहोत की ताई, आता हा जो गोठा आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत,
तर आता इथे शेणखत वगैरे साचलेलं आहे, बऱ्याच गोष्टी इथे आहेत. तर या शेणखताचा तुम्हाला काय फायदा होतो आणि हे शेणखत तुम्ही काय करता? म्हणजे एवढं शेणखत तयार म्हणजे होते तुमच्या गोठ्यामध्ये, बऱ्याच मुक्तसंचार गोठ्यामध्ये बरंच शेणखत तयार होते, तर ह्या शेणखताचं तुम्ही काय करता? ह्या शेणखतावर आपण कसं EM फवारणी करतो आणि रॉक फॉस्फेट वगैरे टाकून आपण चांगलं कुजवतो ते, आणि ते खत आम्ही आमच्या शेतीसाठी पण वापरतो आणि विकतो पण, शिल्लक राहिलं तर विकतो पण. मग आता बऱ्याच लोकांना वाटतं की या शेणखतामध्ये त्या शेणखतामध्ये काय फरक आहे, म्हणजे जे दुसरं शेणखत असतं बंदिस्त गोठ्यातलं आणि या शेणखतातलं, म्हणजे जे EMने तयार केलेले? हे मुक्त संचार गोठ्यामध्ये एक तर पूर्ण गाईचं गोमूत्र ते शेणावर पडतं, त्याच्यामुळे पण ते शेण चांगल्या पद्धतीचं होतं आणि EM मुळे बॅक्टेरिया जास्त वाढतात खतामध्ये अजून. मग त्याला ह्या शेणखताला म्हणजे किंमत कशी आहे त्या शेणखताच्या विरोधात? ह्या आमच्या शेणखताला जास्त मागणी आणि बागेला वगैरे लोक नेतात, महाग असलं तरी नेतात. ओके ओके. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हा एक फायदा होतो, म्हणजे तुम्ही जसा नारळाचा फायदा सांगितला तसा अजून एक शेणखताचा एक फायदा तुम्हाला शेतीसाठी आणि विक्रीसाठी होतो. खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही गायींची तब्येत सांभाळली, खूप छान गायी दिसत आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर गायी आहेत, वेगवेगळ्या गायी इथं आहेत आणि सगळ्या दुधामध्ये देणाऱ्या गायी आहेत. तर आता आपण पुढचं शिक्षण कोणता बघणार आहोत? वासरांचं बघूया. वासरांचं बघू. हा आपला वासरांचं शिक्षण आहे. तर याच्यामध्ये आपण असे बारीक बारीक कप्पे केलेत, हा एक, हे एक आणि बाहेर एक, आणि 3 महिन्यापर्यंत आपण इथं ठेवतो. त्याच्यानंतर 3 महिन्या पुढचे 6 महिन्यापर्यंत पलीकडच्या. म्हणजे हे एक कालफेस तयार केले, जे नुकतीच जन्मलेली वासर असतात ती तुम्ही इथं ठेवता आणि यांना म्हणजे आता तुम्ही सेपरेट केलेले. तर आता तुम्ही हा सेक्शन बनवण्यामागचं कारण काय तुमच्या? म्हणजे आता तुम्ही दुसरीकडेही ठेवू शकला असता, मग इथं त्यांना कप्पा का बनवला हा? एक तर आपण पाहतो की दूध पाजल्यानंतर वासरं एकमेकाला चाटतात, त्याच्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते आणि मग असे निवांत बसतात. आपण कसं लहान बाळाला व्यवस्थित ठेवतो त्या पद्धतीने वासरं अशी निवांत राहतात आणि त्यांना पाहिजे त्यावेळेस पाणी पिऊ शकतात, पाहिजे त्यावेळेस मिल्क हे कापसाटर वगैरे खाऊ शकतात. त्यामुळे आपण हे वेगळे ठेवलेत आणि गुडघ्यांना वगैरे काय जखमा होत नाहीत, काय नाही, त्यांची खालची जागाशी मऊ राहते. बरोबर आहे. मग आता एकंदरीत तुम्ही हा त्यांच्यासाठी कप्पा तयार केलेला आहे, तर ह्यांना तुम्ही आहाराचं व्यवस्थापन कसं करता? म्हणजे काय काय देता, कसं देता, त्यांचा सांभाळ कसा करता? वासरांना आपण दूध पाजतो, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 लिटर त्याच्या वजनानुसार आपण दूध पाजतो. 3 महिन्यापर्यंत दूध पाजतो, पण दूध कसं सुरुवातीच्या 1 महिन्यापर्यंत आपण 5 लिटर पाजतो. त्यानंतर मग मिल्क रिप्रेसर आणि दूध, म्हणजे 50 ग्रॅम दिवसात असं 100 ग्रॅम त्यांच्या पोटात मिल्क रिप्रेसर गेलं पाहिजे. त्याच्याबरोबर मग दूध त्यावेळेस थोडं कमी करतो आणि मिल्क रिप्रेसर देतो. पण वासरू जन्मल्यानंतर पहिला 10 दिवस झाले की त्याला पहिला जंताचा डोस देतो, त्यानंतर 1 महिन्याचा झाले की दुसरा डोस, आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याला जंताचा डोस देतो आणि ते पण वेगवेगळ्या कंपनीचे देतो, त्याच्यामुळे त्यांना हे व्हावं, चांगलं बसावं यासाठी. तर आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर आता ही जी वासर आहेत तर त्या तुम्ही त्यांना व्यवस्थित आहार देताय, जंताचं निर्मूलन त्यांच्यासाठी करताय किंवा लसीकरण वगैरे काय करता का तुम्ही यांना? हो, लसीकरण त्या आपण जे चार्ट बनवलाय त्या पद्धतीने सगळ्या म्हणजे सगळ्यात वासरांपासून त्यांना लसीकरण केलं. बरोबर आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही त्यांचं सांभाळ करताय. तर आता खरं तर काही लोकांना असं वाटतं की म्हणजे आता तुम्ही खरंच खूप छान पद्धतीनं जागा बनवली यांच्यासाठी, खूप छान पद्धतीनं सेक्शन्स तयार केलेले, त्यांना एकदम सेपरेट ठेवलेले, किंवा त्यांना कुठंही संक्रमण होऊ नये किंवा काही आजारी पडू नये यासाठी खूप छान पद्धतीनं काळजी घेतलेली. काही लोक काय करतात की वासरांना बांधून ठेवतात, म्हणजे खरं गोठ्याचं भवितव्य हे या वासरांमध्ये दडलेलं असतं आणि त्यांना चांगलं जर सांभाळलं तर पुढचा गोठ्याचा व्यवसाय हा चांगला चालू शकतो. आणि काही लोक ही चूक करतात की वासर बांधून ठेवतात, त्यांना योग्य ते लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांचा व्यवसाय हा थोडासा डबघायला येतो. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही त्यांना सांभाळ करताय, त्यांच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्ष देताय. तर पशुपालक बंधूंना आपण पाहिलं असेल की ते त्यांच्या गोठ्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी त्यांच्या वासरांना कशा पद्धतीने देता येतील याविषयी ते प्रयत्न करत असतात. आज त्यांनी त्यांच्या जे वासर आहेत त्यांना सेपरेट केलेलं आहे, जेणेकरून त्यांना कोणतंही संक्रमण होऊ नये, आजारी पडू नयेत किंवा काही एकमेकांना चाटू नयेत अशासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्यांना वेळेच्या वेळेला पाणी दिलं जातं, काल्फ स्टार्टर असेल किंवा मिल्क रिप्लेसर असेल जे गोविंद डेअरीचं आहे ते दिलं जातं, योग्य ते लसीकरण केलं जातं त्यांना त्यांच्या वयोगटानुसार, त्यांना जे जंताचे डिवर्मिंगचे डोस
दिले जातात आणि अशा पद्धतीने त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन आणि त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन करतात. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही वासरच असतात जी आपल्या गोठ्याचं भवितव्य असतात. अशा पद्धतीनं आपण हे आपल्या गोठ्यामध्ये वासरांचं योग्य ते संगोपन केलं पाहिजे. त्यांना कोणत्या गोष्टी हव्या आहेत, कोणत्या नको गोष्टी आहेत या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं आपला पशुपालन चालवायचं असेल तर या चिमुकल्या वासरांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. आपण हे आपल्या वासरांवरती चांगल्या पद्धतीनं लक्ष द्या आणि आपला गोठा हा शाश्वत आणि फायदेशीर करा. तर ताई, आता पुढचा सेक्शन कोणता आहे? तर आपण कोणत्या सेक्शन मध्ये जाणार? 6 महिन्यापुढचे वासर. 6 महिन्यापूर्वी. तर चला. तर ताई, हा जो कप्पा बनवलाय तो हा किती वयोगटातल्या वासरांचा कप्पा आहे? हा 6 महिन्यापासून पुढच्या गाभण राहीपर्यंत. मग ह्या वासरांचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता? म्हणजे ह्यांना काय काय देता, आहारामध्ये कसं देता आणि त्यांना चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं एकंदरीत? यांना चारा इथंच दिला जातो, बाहेरच्या साईडने चारा आपण तिथे टाकतो आणि पाण्याची सोय इथे, की यांना आपण बाहेर घेत नाही. मी मगाशीच म्हटले की कमी कष्टासाठी बाहेर घेत नाही. यांना चारा पाहिजे त्यावेळी चारा खात्यात, पाणी पितात आणि ह्यांना जसा गायांचा आहार आहे त्या पद्धतीने आपण सगळा TMR पद्धतीने मिक्स करून देतो. बरोबर. मग आता ह्यांच्यासाठी आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता तुम्ही या सगळ्या जनावरांचं? म्हणजे इथं ते आता तुम्ही वासर ठेवलेत त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन किंवा आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता? यांना आपण 6 महिन्यापर्यंत महिन्याला जंताचा डोस देतोय. त्यानंतर 3-3 महिन्यांनी जंताचा डोस देतो आणि त्यांचं जे लसीकरण असतं ते आपण चॅट प्रमाणे त्यांना देतो. ओके. तर मग आता तुम्ही ह्यांना जो स्पेस करून दिलेला आहे, त्यांना आता सगळे रवंत करत बसलेले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने एक शांत एका ठिकाणी बसलेले आहेत हे जनावर. तर काही म्हशी पण आहेत आणि काही ही वासर पण आहेत. तर आता ही जी वासर आहेत तुम्ही, तर ही लावण्याच्या आधीची वासर आहेत. तर मग इथं तुम्ही सेपरेट करण्यामागचं कारण काय? ज्या कालवडी असतात त्या सेपरेट का केलेल्या आहेत एवढं सगळ्यात? काय वेळेस काय होतं की गाभण गाय आहे किंवा दुधातली गाय आहे, मग दुधातली गाय गाभण गाय निवंत बसलेली असतात. मग वासर कशी खोडीला असतात, जाऊन त्याला उठवणार किंवा चाटणार, हे करणार. मग त्या गायीला पण तिची जागा म्हणजे तिला वेळ पाहिजे आणि ह्या वासरं पण निवांत समजा खाल्ले किंवा धिंगाणा वगैरे केला तरी काय त्यांच्या कप्प्यात काय अडचण नाही. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ही केलेले. आणि जे आता ही जी सगळी वासर आहेत तर ती अतिशय सुंदर पद्धतीनं रवंत करत बसलेली शांत, आणि एक चांगलं लक्षण आहे की बाबा रवंत करत बसले असतील तर चांगल्या पद्धतीनं त्यांनी खाल्लेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं बसलेले आहेत. तर आता तुम्ही चांगल्या पद्धतीचं त्यांच्यासाठी एक कंपार्टमेंट तयार केलेलं आहे. तर ह्याच्या पुढचं कंपार्टमेंट कोणतं आहे तुमचं? म्हणजे कोणत्या सेक्शनसाठी? फक्त इकडचा गोठा आहे मिल्किंगसाठीचा. मग तो मिल्किंगसाठीचा गोठा आपण बघूयात कशा. हा सेक्शन मिल्किंग सेक्शन आहे आणि फिडिंग सेक्शन आहे. तर ही तर तुम्ही कसं व्यवस्थापन करता ह्या मिल्किंग सेक्शनचं? सकाळी आपण ज्यावेळेस गाय 2 तास सोडतो त्यावेळेस मग त्यांना फिडिंग पण दिलं जातं आणि त्याच वेळेस मिल्किंग पण केलं जातं. पण ह्या पद्धतीने आपण रोज गव्हाने स्वच्छ केल्या जातात की गायींचं मुख्य स्वच्छता जर असेल तर गायींचे आजार पण खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आम्ही रोजची रोज स्वच्छ गव्हाणी करतो की जेणेकरून बुरशी लागणार नाही, काय लागणार नाही याची खूप आम्ही काळजी घेतो. आणि हे पूर्ण मिल्किंगच्याच गायींचा पूर्ण गोठा आहे. मग ही सगळी स्वच्छता तुम्ही करत असता? म्हणजे इथं सगळ्या फ्लोअर पण खूप छान पद्धतीनं साफ केलेला आहे, मिल्की ज्या गव्हाणी आहेत त्या पण खूप छान पद्धतीनं साफ केलेल्या आहेत. तर तुमच्या मते जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करणं का महत्वाचं आहे? म्हणजे आता आपण या सेक्शन मध्ये आलोय तर का गरजेचं आहे? म्हणजे आरोग्याचं व्यवस्थापन का गरजेचं आहे? आपण पाहिलं तर आपलं जर गाय चांगल्या तंदुरुस्त असेल तरच आपल्याला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने परवडू शकतो. जर गाय आजारी पडले तर आपलं पण थोडीशी चिडचिड होते. मग त्याच्यामुळे आपण पण लक्ष देणे गरजेचे की गायींची स्वच्छता, आहाराकडे, पाण्याकडे स्वच्छ पाणी दिलं पाहिजे किंवा त्याला चुना 15 दिवसांनी पाण्याची गव्हाणी ती स्वच्छ धुवून त्याला चुना लावून घेणे पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे की स्वच्छ पाणी गायला जाईल, त्याच्यातून कॅल्शियम जाईल, हे आपण काळजी घेणे खूप गरजेचं असते. आणि आपण बघतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये मास्टडीजचं प्रमाण खूप असतं. मग त्यावेळेस गायींना टिपिंग केलं पाहिजे. कासा स्वच्छ कापडाने, कॉटनच्या सुती कापडाने पुसून घेतल्या पाहिजेत. ह्या काळजी आपण घेऊ शकतो की आपण सतत असं एक तर आपण म्हणतोय की दुधाला दर नाही, त्यातनं जर गाय आजारी पडली तर खर्च होतोय. त्याच्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत आरोग्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि गोठ्यामध्ये स्वच्छतेचंही व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तर आता तुमच्या गोठ्यामध्ये इथं मिल्किंग मशीन्स टांगलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं पाईपची स्वच्छता आहे, सगळ्या गोष्टींची स्वच्छता तुम्ही ठेवलेली आहे. म्हणजे केन वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर त्याचं कारण काय? तुम्ही सगळ्या गोष्टींची स्वच्छता करताय?
कारण की आपण पाहतो की आता दुधासारखं तर वास कशालाच पटकन लागत नाही. मग जर धाराची मशीन स्वच्छ असेल किंवा दुधात जे कॅन्ड आपण आहे ते स्वच्छ पाहिजेत, की जे आपल्याला इथनं परत ते नंतर डेअरीत पोच करायच्यात आणि आपला MBRT चांगला स्वच्छ लागला पाहिजे. आणि आमचे कॅन्ड एवढे स्वच्छ असतात की आम्ही त्या कॅन्ड मधलं दूध घरात खायला घेतो. मग त्याच्यामुळं एवढं स्वच्छता, कारण की जसं आपण खातोय तसं पुढे पण कोणीतरी खाणार असतं, त्याच्यामुळे ते स्वच्छतेकडे आमचं जास्त लक्ष असतं. तर पाहिलं तर पशुपालक बंधूंनो, या मिल्किंग मशीनची स्वच्छता वेळेच्या वेळेला करतात, त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन वेळेच्या वेळेला करतात, लसीकरण असेल किंवा जंताचं डिवर्मिंग असेल, त्याचबरोबर गोठ्याची स्वच्छता असेल, गोठ्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांची स्वच्छता असेल, गव्हाणींची स्वच्छता असेल, पाण्याच्या टाकींची स्वच्छता असेल किंवा जो मिल्किंगचा फ्लोर आहे त्याची स्वच्छता असेल, मिल्किंग मशीनची स्वच्छता असेल, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने ते करतात. त्यांच्या गोठ्यामध्ये कुठेही एकाही गोष्टीचं उणं नाहीये. स्वच्छतेच्या बाबतीत 100% हा गोठा रिझल्ट देणार आहे. आणि त्यांचे जे मिल्किंग मशीन विषयी त्यांना आपण विचारलं की स्वच्छतेचं कारण काय, तर आपली एक नैतिक जबाबदारी आहे. आपण जर पशुपालक असू, दुग्ध उत्पादक असू, तर आपली एक नैतिक जबाबदारी आहे की आपण चांगलं दूध आपण बाजारपेठेमध्ये देणं गरजेचं आहे. कारण तीच दूध आज लहान मुलं खात असतात, वृद्ध व्यक्ती खात असतात आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही व्यक्तिगत आपली जबाबदारी आहे असं समजून आपण आपल्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि आपल्या मिल्किंग मशीनची स्वच्छता केली पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिल्किंग मशीनच्या स्वच्छतेमुळे बऱ्याच गोष्टी होत असतात, जसं की आपलं दूध खराब होतं, आपल्या गायींना मास्टायटिस सारख्या रोगांचा सामना करावा लागू शकतो. अशा पद्धतीनं आपणही आपल्या गोठ्यामध्ये मिल्किंग मशीनची स्वच्छता करा आणि चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं व्यवस्थापन करा आणि आपला गोठा हा स्वच्छतेमुळे कसा ओळखला जाईल या बाबतीत प्रयत्न करा. अतिशय सुंदर पद्धतीनं ताई तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये स्वच्छतेचं व्यवस्थापन करताय, चांगल्या पद्धतीनं जनावरांना कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे करताय. तर आता तुम्ही आम्हाला हा मिल्किंगचा जो सेक्शन दाखवला तर अतिशय साफसुथरा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही मेंटेन ठेवलाय. तर आता आपण या पुढचा सेक्शन कोणता पाहणार आहोत आणि कोणती माहिती मला तुम्ही देऊ इच्छिता? आपण आता तुम्ही मगाशी आरोग्याविषयी म्हटला, तर मग आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे करतो की त्याचे झाडं जे आहेत की काय आपल्याला गरजेचे ते झाडं आम्ही लावलेले आहेत की जेणेकरून समजा मास्टायटिस वगैरे झाला तर ते कोरफड आहे, शतावरी, अश्वगंधा आहे, लाजाळू आहे, म्हणजे असे जी आपल्याला उपयोगाची त्या वनस्पती आम्ही लावलेल्या आहेत. ओके, मग ते एकदा बघायचं का आपण कशा आहेत काय आहेत? तर हा तुम्ही बनवलेला आहे म्हणजे गार्डन बनवलेलं आहे तुम्ही, हर्बल गार्डन. तर इथं कोणकोणत्या वनस्पती आहेत आता? इथं बघा ही कोरफड आहे, लाजाळू आहे आणि पुढे शतावरी आहे, अश्वगंधा आहे, अजून वेखंड आहे, इन्सुलन्स आहे, सीताफळ आहे, असे बरेचसे झाड आहेत. मग एकंदरीत आता जी तुम्ही ही झाडं लावलेली आहेत तर याचा फायदा काय होतो तुम्हाला? कोरफडीचा फायदा जर मास्टायटिस वगैरे झाला तर होतो, म्हणजे कोरफड आहे, हळद आहे, म्हणजे लिंबू, हे बरेचसे त्याच्यात आपण वापरतो. लाजाळूचं ज्यावेळेस गाय वेल्यानंतर काय वेळेस असं अंग बाहेर येतं हे होतं त्यावेळेस पण त्याचा फायदा होतो. आणि शतावरी वगैरे गायची भूक वाढवण्यासाठी किंवा वेल्यानंतर पण हे करू शकतो आपण, अश्वगंधा हे वापरू शकतो आपण. मग आता तुमच्या गोठ्यामध्ये आजाराचं प्रमाण किती आहे या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यापासून? आजाराचं प्रमाण तसं मुक्त संचार गोट्या केल्यापासून आमच्या गोट्याकडे जवळजवळ 80 ते 85% आपल्याकडे आजार नाही. झालाच तर तुम्ही ही पद्धत वापरता. म्हणजे एकंदरीत फक्त इन्सिमिनेशन करण्यासाठी किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्यासाठी फक्त तुमच्या गोठ्यावरती डॉक्टर्स येतात, अदरवाईज येत नाही. तर आता बरेच तुम्ही वनस्पती लावलेल्या आहेत. इथं लाजाळू, तुम्ही लाजाळूचा फायदा सांगितला, कोरफडीचा फायदा सांगितला. हे जे झाड आहे म्हणजे हे याचा काय फायदा होतो तुमच्या जनावरांना? आता इथं बरेच वेगवेगळे झाड आहेत, तिथं मेहंदीचं झाड दिसतंय, ही तुमच्या हातात ते हाडजोडचं झाड आहे, तर ह्याचा एकंदरीत फायदा काय आहे? हे इन्सुलन्सचं झाड आहे, हे म्हणजे आपल्यासाठी उपयोगाचे. जर साखर वगैरे वाढत असली तर याचं पान सकाळी उपाशीपोटी खायचं. आणि हे हाडजोड आहे, तर ही गाय जर सतत रिपीट होत असली तर ही हाडजोडचा उपयोग होतात. पण ह्याच्या बरोबर पण अजून वस्तू आहेत की जे आपल्याकडे आमच्या रेसिपी फाईल मध्ये ते भेटतात, म्हणजे फक्त हे हाडजोडच नाही, त्याच्याबरोबर अजून पण द्यायचे. म्हणजे ह्याची एक उपचार पद्धत ठरली, किती प्रमाण काय आहे, कसं वापरायचं आणि किती वेळाने वापरायचं, आणि याच्यानुसार तुम्ही त्या जनावरांना उपयोग करत असतात. तर आता ते मेहंदीचं झाड आहे, तर याचा काय फायदा होतो मेहंदीच्या झाडाचा? मेहंदीचा झाडामध्ये जर गायीला खोऱ्यामध्ये वगैरे जखमा झाल्या तर मेहंदीचं झाड किंवा म्हणजे अजून बरेचसे आहेत की त्याच्यात ते मेहंदीच्या पानांचा आपण उपयोग करून घेतो. आणि इथं कडीपत्ता आहे, म्हणजे कडीपत्त्याचा पण फायदा आपण करू शकतो. ओके ओके, म्हणजे एकंदरीत तुम्ही या सगळ्या वनस्पतींचा वापर आणि घरातल्या काही वस्तू आहेत त्यांचा वापर करून उपचार पद्धत करत असता. खरंच खूप छान पद्धतीनं
तर पाहिलं तर पशुपालक बंधूंनो, बऱ्याच लोकांचा गोठा बंद करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचे व्यवस्थापन योग्य नसणं किंवा त्यांच्या जनावरांना वेगवेगळे आजार होणं आणि त्या आजारांवरती भरपूर खर्च होतो आणि त्यामुळे हा व्यवसाय कुठेतरी बंद करावा लागतो. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन, त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन आणि आरोग्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण लसीकरण करून घेतो किंवा जंताचे डोस देतो. त्याचबरोबर त्यांना एखादा जर आजार होत असेल तर त्याच्या आधीच जर आपण त्या होण्याआधीच जर आपण त्यांच्यावरती अशा आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला किंवा प्रथम उपचार पद्धत म्हणून एक आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर केला तर निश्चित पद्धतीनं आपल्याला हा आजारांवरती किंवा आरोग्याच्या व्यवस्थापनावरती होणारा खर्च आहे तो कमी होऊ शकतो आणि आपला गोठा हा फायद्यात येऊ शकतो. तर अशा पद्धतीने यांनीही त्यांच्या गोठ्यावरती आयुर्वेदिक वनस्पतींचा फार छान पद्धतीनं वापर केलाय आणि त्यांना त्याचे रिझल्टही खूप छान पद्धतीने भेटलेले आहेत. ते त्यांच्या जनावरांसाठी एक रेसिपी तयार केलेली आहे आणि त्या रेसिपीचा वापर करून ते त्यांच्या जनावरांना तो वापर करतात. मग त्यामध्ये मस्टायटिस असेल, अंग बाहेर येणं असेल किंवा दुसरी गोष्ट रिपीट ब्रीडिंग असेल, अशा वेगवेगळ्या आजारांवरतीही याचा वापर केला जातो आणि मनुष्यासाठीही याचे भरपूर फायदे आहेत. आपल्याला माहितीच आहे आयुर्वेदामध्ये माणसांसाठीही भरपूर चांगले फायदे आहेत, तसेच जनावरांसाठी आहेत. आपणही आपल्या गोठ्यामध्ये एक छोटंसं हर्बल गार्डन तयार करा, एक छोटासा कप्पा असेल तिथं या सगळ्या वनस्पती लावू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही आपल्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करू शकता. तर ताई खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही इथं आरोग्याचं व्यवस्थापन केलंय आणि त्यांच्यासाठी हे हर्बल गार्डन तयार केले. तर आता इथून पुढचं आपलं शिक्षण काय आहे आणि तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात आता इथून पुढं? इथून पुढे आपण आमच्याकडे जे बोर्ड आहेत जे आयुर्वेदिक ट्रीटमेंटचे येतात किंवा जे आपल्याकडे व्हिजिटर लोक येतात त्यांचे काही आपण फोटो ठेवलेले आहेत आठवण म्हणून, ते पाहूया. ओके सर. सांगत होता की पोस्टर्स वगैरे आता मला तुम्ही तिथं, तर ही पोस्टर लावण्यामागचं कारण काय? बरीच पोस्टर्स येतात, वेगवेगळे धार काढण्याचे मशीनचे स्वच्छता असेल, मुरघास, गायींसाठी चिल्ड्रन मिक्टरचे फायदे काय आहेत, उच्च वंशावळीच्या गोपाळीतात निर्मिती, अशी वेगवेगळी तुम्ही पोस्टर्स लावलेले. तर याचं कारण काय? तुम्ही का लावलेत हे? एक तर आपलं हे महिला प्रशिक्षण केंद्र आहे की आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरनं आणि बाहेरच्या देशातून पण खूप लोक माहिती घेण्यासाठी येतात. मग ह्याच्यात महिला खूप जास्त प्रमाणात येतात, पुरुषही येतात. त्याच्यामुळं त्यांना माहिती देण्यासाठी हे सगळे पोस्टर आपण लावलेले आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये करता? मिल्किंग मशीन, आता तुम्ही सांगितलं मग की मिल्किंग मशीनची स्वच्छता ही, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये, मुरघास वगैरे सगळ्या गोष्टी करता तुम्ही. तर आता जे पशुपालक येतात तर त्यांच्यासाठी तुम्ही आता इथं आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे पोस्टर लावलेले तुम्ही मगाशी मला पाठीमागं म्हणत होता. तर आज तुमच्या गोठ्यामध्ये 20,000 महिलांपेक्षा जास्त महिलांनी ट्रेनिंग घेतलेले आहेत. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एवढ्या महिला आज तुमच्याकडे येत आहेत, ट्रेनिंग घेतात लोक, म्हणजे बाहेरच्या देशातीलही लोक येतात, तुम्ही पोस्टर वगैरे टाकत असता की बाहेरच्या देशातली लोक ही आली ती आली. तर काय वाटतं, एक्सपिरियन्स काय वाटतो की एवढी लोक तुम्हाला म्हणजे ओळखतात किंवा तुम्हाला म्हणजे विचारतात की या गोष्टी काय आहेत? तर काय वाटतं तुम्हाला? एक तर कसं, ही सुरुवात आम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी शून्यातून केली. त्याच्यामुळे जो अनुभव आलाय आम्हाला तो फक्त जो आपल्यापर्यंत आहे तो इतर महिलांपर्यंत पण पोहोचला पाहिजे. आणि ह्या व्यवसायाबद्दल असं महिलांचं खूप असं निगेटिव्ह आहे की शेण काढायला लागतं किंवा 24 तास आपल्याला गोठ्यातच थांबावं लागतं. मग ज्यावेळेस आमच्याकडे येतात महिला त्यावेळेस मग त्या महिला खूप पॉझिटिव्ह होतात की बाबा ह्या ताई एवढ्या पुण्यात करू शकतात आणि एवढ्या भारी खंबीरपणे असं त्या वाटत पण नाहीत की त्यांच्याकडे. अशा काय काय महिला म्हणतात की तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही पशुपालन करू शकताय म्हणून. मग त्यांना खूप पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि त्याच्यामुळं त्या आणि नंतर काही महिला मुक्त संचार करतात, काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतात, फोन करून सांगतात की ताई आम्ही असं असं केलंय, आमच्या गोट्यात असं असा प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेस त्यांना त्यांची प्रगती बघून किंवा त्यांना इंटरेस्ट बघून मला पण खूप आनंद वाटतो की आपल्यामुळं कोणाचा तरी काहीतरी फायदा होतोय. आणि कसं एक महिला म्हणून म्हणजे महिलांना कसं वाटतं की आम्ही हा व्यवसाय कसा करू, काय पुरुष प्रधान आपली संस्कृती आपण बघतोय. पण मी जर पाहिलं तर माझे म्हणजे मी ज्यावेळेस हा व्यवसाय करते त्यावेळेस माझे मिस्टर मला पूर्णपणे माझ्या पाठीमागे खंबीर असतात की तू स्वतः करते, मग तूच बाहेरचे लोक आले तर तूच बोललं पाहिजे, तूच सांगितलं पाहिजे. मग असं प्रत्येक महिलेच्या पाठीमागे झालं किंवा ती प्रत्येक महिला स्वतः सक्षम झाली म्हणजे पैशाच्या दृष्टीने किंवा आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने जर सक्षम झाली तर ही खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. जगात बऱ्याच महिला आहेत की ज्या खूप धडाडीनं आणि हिरिरीनं काम करत असतात आणि आज जर पाहिलं गेलं तर सगळा जो भार आहे तो महिलांवरती आहे आणि खरंच उत्कृष्ट पद्धतीनं काम करत आहेत. तर तुम्हाला या सगळ्या कामात प्रेरणा कुठून मिळते? म्हणजे प्रत्येकाचं एक प्रेरणास्थान असतं की आपण याच्याकडे बघून आपल्याला असं करायचं आहे, याच्याकडे बघून तसं आहे. तर तुमचं असं काय असं आहे का व्यक्तिमत्व की ज्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं की यार असं आपण केलं पाहिजे?
आमच्या जे गोविंद डेअरीच्या MD आहेत वहिनी साहेब शिवांजली राजे निंबाळकर, त्या एवढ्या म्हणजे एवढ्या मोठ्या असताना त्या गोविंद डेअरीचा व्यवसाय अगदी सक्षमपणे म्हणजे सांभाळतात. मग त्यांच्यासारख्या जर अशा हे करत असल्या तर मग आपण तर काहीच नाही. आणि त्यांचं असं असतं की महिला सतत पुढे आल्या पाहिजेत, महिलांना कुठल्या अडचणी आल्या नाही पाहिजेत. त्या स्वतः जाऊन गोट्यावर महिलांची चौकशी करतात. मग कुठल्याही डेअरीचा MD कोणाच्याही गोट्यावर जाऊन चौकशी करत नाही. मग ती एक आम्हाला प्रेरणा भेटते महिलांना की वहिनी साहेब आमच्यापर्यंत येतात, आम्हाला काय पाहिजे काय नको ते हे करतात. अगदी आमच्या महिलांसाठी त्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर आम्हाला वेगवेगळ्या ट्रिप काढतातच की पशुपालन पण तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि थोडासा 2 दिवसाचा एन्जॉय झाला पाहिजे, अशा ट्रिपा काढतात. पण आम्हाला आज त्यांनी पंजाब सारख्या राज्यात पाठवलं की ते पण विमानाने. शेतकरी महिलांना ते कधीच शक्य झालं नसतं. मग अशा जर प्रकारे जर वहिनी साहेब आम्हाला सपोर्टेड असल्या तर आमच्यासारख्या महिला पण खूप आनंदाने या व्यवसायात उत्तम पद्धतीने उतरतात. ओके ओके. म्हणजे खरंच खूप छान उत्तर दिलं तुम्ही. तर आज तुम्ही एक गोष्ट म्हटला की आज कोणत्याही डेअरीचा एखादा MD किंवा एखादा मोठा अधिकारी गोठ्यावरती कुठल्याच येत नाही, पण गोविंद डेअरीचं एक असं खास वैभव आहे की आज वहिनी साहेब येतात, गोठ्यावरती चौकशी करतात, आपुलकीने विचारतात. आणि त्यांचा एक नेहमी आग्रह राहिला आहे की माझ्या गोविंद डेअरीची जी संलग्न स्त्री आहे ती कुठंतरी पुढे गेली पाहिजे आणि जीवनाच्या प्रवासामध्ये ती कुठेतरी पुढे आली पाहिजे आणि तिने तिचं कर्तव्य सिद्ध केलं पाहिजे आणि जगाला दाखवून दिलं पाहिजे की आज महिला कोणत्या क्षेत्रात कमी. खरं तर महिलांनी याचसाठी पुढे आलं पाहिजे आणि तुमच्याकडं बघून निश्चित या ज्या महिला आहेत दुसऱ्या त्याही ऊर्जा घेतील, प्रेरणा घेतील आणि चांगलं काम करून दाखवतील. तर आता आपण इथलं पुढचं कोणतं सेक्शन बघणार आहोत? आपल्याकडे जे काही व्हिजिटर आलेले आहेत त्यांचे काही आपण आठवणी म्हणून फोटो लावलेले आहेत. ओके. तर आपण ते हे आपल्या गोविंद डेअरीचे MD आहेत वहिनी साहेब आहेत. हे त्यांच्या सुनबाई आहेत. आणि आदर्श गोटा स्पर्धा झालेली महाराष्ट्रातली, तर त्यात आम्हाला सन्मान चित्र मिळालेलं. आमचा गोट्याचा 2रा क्रमांक आलता. त्याचं ते समत्सर आहेत हे. आणि हे पण आपले गोविंद डेअरीचे चेअरमन साहेब आहेत. अवॉर्डचा जो कार्यक्रम होता त्याच्यातले हे अधिकारी आहेत काही. आणि इथं पण बाबा आहेत. इथं गोविंद डेअरीची CEO आहेत आणि त्यांच्या मिसेस आहेत या. हे गोविंद डेअरीचे CA आहेत. हे समत्सर आहेत. आणि हे बाहेरच्या देशातून व्हिजिटर आलेल्या त्या आहेत 2 जणी. आणि हा आपला पूर्वीचा जो 2008 सालचा आहे हा आपला फोटो आहे बघा, की जिथं आपण युरिया ट्रीटमेंट केली की त्या सुरुवातीला वाळल्या मकेवरती प्रक्रिया करून चारा आपण साठवून ठेवलेला होता. हा जुना फोटो एकदम. इथं आपण जे चारा व्यवस्थापनामध्ये जे हायड्रोपॉनिक वापरतो ते आहे इथं. हे बघा हे हायड्रोपॉनिक आहे की 8 ते 9 दिवसामध्ये मका लावल्यानंतर ही एवढा चारा तयार होतो. मग एकंदरीत या चाऱ्याचा आपल्या जनावरांना काय फायदा होतो? याच्यामुळे काय होतं की दुधाला चव चांगली येते आणि प्रोटीन चांगलं भेटतं. आणि मकेचा पण रोज ह्यांचा वापर होतो. बरोबर आहे. मग एकंदरीत तुम्ही ह्याचा प्रोटीनसाठी वापर करता त्यांना प्रोटीन. मग तुमचा पशुखाद्यांवरती काय फरक जाणवतो का हा चारा वापरल्यापासून? ह्याच्यामुळे नाही, ह्याच्यात फक्त ह्याच्या वापरामुळे जो आपला चाऱ्याचं वजन आहे ते म्हणजे थोडं ह्याने कमी होतं. पशुखाद्यासाठी म्हटलं तर ॲझोलाचा वापर आपण करतो. मग आता तुम्ही ॲझोला केलाय तुमच्या गोठ्यामध्ये? ओके. तर तो बघूयात आपण ॲझोला कशा पद्धतीने तयार. तर एकंदरीत तुम्ही हा ॲझोला तयार केला, तर या ॲझोल्याचे बेड कसे आहेत आणि याचा काय फायदा होतो तुम्हाला? हे ॲझोल्याचा फायदा आम्हाला ह्याच्यासाठी होतो की जर गाईला पशुखाद्य म्हणजे अर्धा किलो ॲझोला रोज जर दिला त्यांना तर जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो आपण पशुखाद्य गायचं कमी करू शकतो. कारण ह्याच्यातनं खूप प्रोटीन मिळतं ॲझोल्यामधनं. आणि तो जर थोडा सुकवून दिला तर अजून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. आणि हे ॲझोल्या खालचं जर पाणी आपण जे पाहिलं तर ते आपण युरिया म्हणून पण शेतीला वापरू शकतो. आणि ॲझोला गाईला, कोंबड्यांना किंवा शेळ्यांना पण आपण चारू शकतो. मग हे तयार करण्याची पद्धत कशी, म्हणजे तुम्ही कसं तयार केलं हे ॲझोला आहे का ना, ॲझोल्याला बेड बनवलेत असे. आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला थोडंसं खत टाकले, असं मऊ खत टाकले, त्याच्यानंतर माती टाकली, म्हणजे सुरुवातीला पेपर टाकलाय आणि पेपरवरती खत टाकले, त्याच्यानंतर माती टाकली आणि त्याच्यानंतर चांगलं पाणी म्हणजे ज्याचं TDS कमी येतं 250 ते 300 TDS पर्यंत पाणी आपण त्याला वापरलेलं आहे. आणि हे ॲझोल्याचं कल्चर त्याच्यावरनं आपण टाकतो आणि वेळोवेळी आपण गोकृपा जीवामृत ह्याच्यात देऊन टाकतो. किती दिवसाला हा चारा येतो?
कसं आहे आपण कशा किती म्हणजे आम्ही फक्त दुधातल्या गाईला देतो, मग किती प्रमाणात काढतो त्या पद्धतीने येत राहतो तो सतत. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही चाऱ्याचे हे करता, तुम्ही तुमच्या जनावरांना आझोला देता. म्हणजे तुम्ही आता हायड्रोफोनिक आणि आझोला हे तुम्ही थोडं कमी कमी प्रमाणात तुमच्या जनावरांना देता. तर आता आपण याविषयी बोलतोय, तर मला तुमच्या आहाराचं व्यवस्थापन एकंदरीत कसं आहे याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. कारण जाता जाता आपली चर्चा आता समाप्तीकडे आली. तर आहाराचं व्यवस्थापन कसं आहे याविषयी आपण तिथे जाऊन बोलूयात की आहाराचं व्यवस्थापन कसं आहे. तर पशुपालक बंधूंनो, यांच्या गोठ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं की आत्ता आपण आझोला बोललो, हायड्रोफोनिक बोललो, तर त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केलं जातं. त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं, त्यांच्यामध्ये चारा कोणता कोणता वापरला जातो, त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं. आणि त्यानंतर एक दुसरा प्रश्न आहे की जो राहून गेला होता, तो म्हणजे नोंदवहीचं महत्त्व. याविषयी आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर ताई, आज तुमच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या चारा उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमच्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता? आमच्याकडे आता सध्या मुरघास आहे, वाळली वैरण आहे, मेगा स्वीट आहे, सुपर नेपर आहे, पण तो आपण अगदी थोडासा 10% वगैरे वापरतो आणि कधी कधी नसतो. पण मुरघास, वाळली वैरण आणि मेगा स्वीट कंपल्सरी वापरतो. म्हणजे एकंदरीत आता तुम्ही मुरघास, नेपियर आणि वाळली वैरण म्हणजे सुका चारा आणि जो मुरघास आहे आणि हिरवा चारा अशा पद्धतीने तुम्ही एकंदरीत चाऱ्याचं व्यवस्थापन करत असता. तर याचबरोबर तुम्ही आझोला आणि हायड्रोफोनिक केलेले. तर आता तुम्ही हे जे सगळं समतोल राखून चाऱ्याचं व्यवस्थापन केले, म्हणजे जसं की आता तुम्ही सांगितलं की आझोल्यामुळे पशुखाद्यांवरती होणारा अतिरिक्त खर्च वाचला जातो, त्याचबरोबर जनावरांच्या आहारामध्ये जास्त आहार जात नाही, त्यासाठी तुम्ही हायड्रोफोनिक तयार केलेले. तर एकंदरीत या सगळ्या आहाराच्या व्यवस्थापनाचा तुम्हाला काय फायदा होता? आज तुमच्या गोठ्यामध्ये काय बदल जाणवतात असं आहाराचं व्यवस्थापन केल्यामुळे? आपण जर पाहिलं तर आता मुरघास जर वापरला आपण तर एक प्रकारचा गुणवत्तेचा चारा आपण 12 महिने गायला देऊ शकतो. त्याच्यामुळे दुधाचं कमी जास्त प्रमाण होत नाही किंवा फॅट पण कमी जास्त होत नाही. आणि पशुखाद्याला जो खर्च होतो, आपण आता शेतकरी काय करतोय, चारा चांगल्या क्वालिटीचा देत नाही पण पशुखाद्यावर जास्त खर्च करत बसतो. तर त्यासाठी आम्ही असा एक वेगळा प्रयोग केला की आपण मेथी घास वापरायचो. त्यावेळेस मेथी घास सुकवून त्याच्याबरोबर ॲझोला, हायड्रोपॉनिक आणि मुरघास असं मिळून आपण पशुखाद्य कमी कमी करत आणलेलं. आणि आपण ते फॅट एसएनएफ असं 2 गायींवर प्रयोगच केला आणि फॅट एसएनएफ पण रोज त्यांची चेक करायचं. की आमचं असं लक्षात आलं की मेथी घास जर वाळवून गायला दिला तर तुमचं 1 किलो पशुखाद्यावर पण आपण तेवढंच दूध काढू शकतो. की आपल्याला आता पशुखाद्याचे दर खूपच वाढतात, दुधाचे दर खूप कमी होत आहेत, त्यावेळेस मग आपण पण असे प्रयोग करू शकतो. आणि दुसरी अशी गोष्ट की आपण जी गहू असतो तो चिकातला गहू, हिरवा गहू जी चिकातल्या अवस्थेत येतो, आपण जशी मका मुरघासाला चिकातल्या अवस्थेत करतो त्या पद्धतीने गव्हाचा पण आम्ही ओल्या गव्हाचा मुरघास करून घेतलेला, तो पण त्याच्याबरोबर घातलेला. त्याच्यामुळे मग गायींचं दूध एकदम कमी म्हणजे कमीच झालं नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एकंदरीत समतोल असा चारा आणि पौष्टिक असा चारा तुम्ही तुमच्या जनावरांसाठी देता. आणि एकंदरीत आता बऱ्याच जणांना वाटतं की चारा व्यवस्थापन करणं फार कठीण जातं. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात चाऱ्याचा तुतवडा जाणवतो, पावसाळ्याच्या दिवसात रानातून तो चिखलातून आणणं, अशा बऱ्याच गोष्टींचा सामना आज पशुपालकांना करावा लागतो. तर तुम्ही ते स्टॉक कसं तयार करता तुमच्या जनावरांसाठी? आहाराचं व्यवस्थापन वर्षभरासाठी कसं करता? आम्ही सुरुवातीच्या काळात बॅगा भरायचो, पण आता असं जाणवते की बॅगांना खूप खर्च होतो, म्हणून आता आमच्याकडे बंकर नाहीत. मग आम्ही काय केलेत, मातीचे बांध केलेत आणि जमीन लेवलला, आमच्याकडे पावसाचं जमिनीत पाणी साठून राहतं, त्याच्यामुळे जमीन लेवलला मातीचे बांध केलेत आणि त्याच्यातच कागद टाकून आम्ही मुरघास तो कमी खर्चात तो स्टॉक करून ठेवले की वर्षभर. आता आपल्याला चाऱ्याचं जास्त कमी कधी जाणवतो, मे जून मध्ये जास्त चाऱ्याचं आपल्याला कमतरता जाणवते. मग त्यावेळेस जर मुरघास असला तर काही कमतरता जाणवत नाही. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन करताय, वर्षभर पुरेल असा चारा निर्माण करताय आणि जनावरांना पौष्टिक, रुचकर आणि चांगला आरोग्य देणारा चारा तुम्ही निर्माण करताय. पाहिलं तर पशुपालक बंधूंना तुम्ही पाहिलं असेल की चाऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी किती छान पद्धतीचं काम आहे. हायड्रोफोनिक, आझोला असा नाविन्यपूर्ण वेगळा चारा त्यांनी निर्माण केलेला आहे. हिरवा चाऱ्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. सुक्या चाऱ्याचं व्यवस्थित त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. वर्षभर एकाच गुणवत्तेचा चारा त्यांना देता यावा यासाठी त्यांनी मुरघास तयार केले, त्याचे बंकर्स तयार केलेले आणि तेही बंकर त्यांच्या पद्धतीने कमी खर्चात कशा पद्धतीने निर्माण करता येतील या गोष्टीविषयी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर चारा व्यवस्थापनामुळे आज बऱ्याच जणांचा व्यवसाय हा डबघायला येतो. बरेच जण चारा व्यवस्थापनामुळे हा व्यवसाय सोडून देण्याची
चाऱ्याच्या विचारात असतात, परंतु जर योग्य पद्धतीनं चाऱ्यावरती नियोजन केलं, चांगला पौष्टिक रुचकर चारा आपल्या जनावरांना कशा पद्धतीने देता येईल याविषयी विचार केला आणि वर्षभर चांगला पुरेल असा चारा जर निर्माण केला तर निश्चित पद्धतीनं आपल्याला पशुपालनात चांगले दिवस येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं योग्य ते व्यवस्थापन करा आणि आपला पशुपालन हा व्यवसाय समृद्ध आणि सफल करा. तर आता आपण त्यांना एक प्रश्न राहिला होता तो विचारणार आहोत की त्यांच्या गोठ्यामध्ये नफ्या तोट्याचं गणित कसं आहे, नफा तोटा तुम्हाला कसा कळतो, तुम्ही कोणत्या नोंदवही ठेवता का किंवा नोंदवहीमध्ये काय काय गोष्टी असतात, या गोष्टींविषयी आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करूयात. तर ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जो आता ही वही आम्हाला दाखवताय, तर यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, कशा पद्धतीनं तुम्ही नफा तोट्याचं गणित तुमच्या गोठ्यामधलं लिहून ठेवता आणि हे का गरजेचं आहे आणि का महत्वाचं आहे? हे जर रजिस्टर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या गायींची नाव येतं, ह्याच्यात त्यांच्या प्रत्येक गायीची जन्मतारीख येतं आणि कुठले सिमेंट भरले सगळे आपण त्यांच्या तारखा वगैरे सगळ्या आहेत. याच्यामध्ये आपण दुधाचं पण रेकॉर्ड ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ह्या वहीमध्ये आपण जे आपला चाऱ्याचा जो खर्च आहे किंवा पशुखाद्याला जो खर्च आहे म्हणजे प्रत्येक महिन्याचं लिहिलंय की एवढं दूध झालंय किंवा एवढ्याचं पशुखाद्य झाले, एवढ्याचं आपण चारा विकतचा घेतला किंवा घरचा आम्ही जरी घरचा चारा जरी घातला तरी त्याचे पण पैसे आम्ही याच्यात लिहून ठेवतो. मग तरच आपल्याला कळणार की आपला हे वर्षाचा हिशोब किती लागतोय ते. आणि ह्याच्यामध्ये आपण गायींचं हे रेकॉर्ड आहे, म्हणजे आता काही टायसनची, मग हिचं नाव आहे, हिचं जन्मतारीख आहे, तिचं जन्माला वेळेचं वजन आहे, तिची आई कुठली होती आणि तिला आता कुठले सिमेंट भरले, पण त्यानंतर ती किती तारखेला व्याली, हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ठेवतो. ह्या पद्धतीने आपण हे स्ट्रॉ पण ठेवतोय आपण हे. आज बरेच पशुपालक असतात की ह्या स्ट्रॉ उकरंड्यावरती टाकून देतात. खरं तर या स्ट्रॉचे भरपूर असे महत्व आहे, पण आपण या स्ट्रॉ उकरंड्यावरती टाकून देतो आणि आपलं भविष्य उकरंड्यावरती टाकल्यासारखं करतो. तर तुम्ही आज खरंच चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टींचं प्रत्येक स्ट्रॉ आहेत, सगळ्या स्ट्रॉ अशा चिटकून ठेवलेल्या आहेत सगळ्या प्रत्येक गायीच्या. ओके, प्रत्येक सगळ्या गायींचं तुमच्याकडे इत्तंभूत रेकॉर्ड आहे सगळ्या. अरे वा, म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे की तुम्ही सगळ्या गायींचं रेकॉर्ड तुमच्या वहीमध्ये ठेवलेलं आहे. तुमच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी वरती खर्च झाला, काय गोष्टी, आजाराचं व्यवस्थापन कसं केलं, कोणती गाय कधी आजारी पडली, या गोष्टींचं सगळ्यांचं रेकॉर्ड आहे तुमच्याकडे सगळे. ओके. तर ताई, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता ह्या जे तुम्ही नोंदवही केल्यात, सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स लिहिलेल्या आहेत, तर याचा फायदा काय तुम्हाला जाणवतो? नोंद वहीमुळे आपल्याला काय कळतं की आपल्याला वर्षभरात आपल्याला किती म्हणजे दुधातनं किती पैसे येतात किंवा किती खर्च येतोय, हे सगळं आपल्याला वर्षभराचा आम्ही वर्षभराचा पूर्ण हिशोब करतो आणि त्याच्यातनं प्रत्येक गोष्टीला चाऱ्याला किती जातात, आमची पण आम्ही त्याच्यात मजुरी धरतो, आपल्या शेतातला धरतो, सगळ्या गोष्टींची हे करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी नोंद आहे ब्रीडिंगची, जी आपण समजा आता ब्रीडवर काम करतोय किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर करतोय, त्याचा पण आम्हाला खूप फायदा झाला की आमची गेल्या वर्षी भूमपरांड्याकडे एक गाय गेली तर 1,81,000 गेली, तर फक्त ती रेकॉर्ड मुळे गेली. दुसरी म्हणजे असं आपण तोंडाने सांगून काहीच गोष्टी नाही, शेवटी नोंदीला लिहिण्याला महत्व असतंच ना. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही रेकॉर्डचं किपिंग करता आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो की जवळपास आज तुमची 1,80,000 तुमची गाय विकली गेली आणि तुम्हाला लक्षात येतं की तुमची गाय कधी आजारी पडली होती किंवा कधी माझावर आली, तिला सिमेंट कोणतं भरलं होतं, कधी भरलं होतं, या गोष्टींचा तुमचा सगळा ताळमेळ राहतो, नफा तोटा गोठ्यातला कळतो आणि एकंदरीत तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती राहते तुमच्याकडे. खरंच खूप छान पद्धतीने काम करताय. तर मला खरंच खूप सांगायला आवडेल तुम्हाला की तुम्ही एक छोटीशी कंपनी असल्यासारखं काम करताय. अतिशय सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये लिहून ठेवलेल्या आहेत, प्रत्येक गोष्ट कोणती कधी गेली, काय झालं, सगळ्या गोष्टींचं तुमच्याकडे रेकॉर्ड आहे. खरंच खूप छान पद्धतीनं काम करताय. तर ताई, मला आता एक जाता एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आज तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या गोठ्यामध्ये केल्यात, म्हणजे वासरांचं संगोपन असेल, कालवडींचं संगोपन असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे आज आरोग्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करताय, चाऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करताय. परंतु जाता मला एक गोष्ट तुम्हाला थोडीशी ब्रीडिंग विषयी तुम्ही म्हणाला की मी ब्रीडिंगवरती थोडंसं जास्त काम केलं. तर तुम्ही ब्रीडिंगमध्ये आता आम्ही गोठ्यामध्ये फिरत असताना एक गोष्ट मला प्रामुख्याने लक्षात आली की जर्सी गायींची संख्या तुमच्या गोठ्यामध्ये आता तेवढ्याच प्रमाणात यायला लागली. त्याचबरोबर तुम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर सारख्या तंत्रज्ञानाचाही वापर तुमच्या गोठ्यामध्ये करायला लागलाय आणि तंत्रशुद्ध पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा करता येईल या गोष्टीकडे लक्ष देताय. तर तुम्ही जर्सी गाई निर्मिती मागचं कारण काय आणि एम्ब्रियो ट्रान्सफर मागचं कारण काय आहे तुमच्या गोठ्यामध्ये आता? जर्सी निर्मितीच्या मागचं कारण असं आहे की आता सध्या आपण बघतोय की वातावरणातल्या बदलामुळे गायींचे फॅटेशन पण खूप कमी होतात. तर जर्सी ची फॅट जास्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कमी चारा खाऊन
जास्त म्हणजे 25-30 लिटर जरी दूध दिलं आणि फॅट जरी 5 पर्यंत दिली तर तो पण आपल्याला फायदा आहे. मग आजारपण पण खूप कमी आहे आणि टेम्परेचरला पण म्हणजे 42-45 पर्यंत टेम्परेचर झालं तरी तिला काही एवढा फरक पडत नाही. त्याच्यामुळे मग आपण जर्सीची निवड केली. आणि एम्ब्रियो ट्रान्सफरचं असं म्हणायचं तर आमचं असं चाललंय की कमी गाईत जास्त दूध उत्पादन झालं पाहिजे. आणि आपण आता ब्रीडिंगवर करतोय पण ते पूर्ण आपल्याला त्याची जात येईपर्यंत आपल्याला 10 वर्ष लागतील. मग एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर आपल्याला तीच कालवडात आपली पुढच्या 1.5 वर्षात किंवा 18 महिन्यात ती दुधात येणार आहे. तो पण आपला फायदा आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही अशा पद्धतीने जर्सीचं निर्मिती केली. आता जी एम्ब्रियो ट्रान्सफर विषयी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की एम्ब्रियो ट्रान्सफर हे तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये राबवताय तर तुम्हाला त्याचा काय फायदा जाणवतो आतापर्यंत किंवा आता भविष्यात काय जाणवणार आहे तुम्हाला त्याचा? आपण आता बघतोय की म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर कसं आहे की आपल्याला ज्या पाहिजे त्या वळूची म्हणजे आपल्याला आपल्या गोट्यात कशी गाय पाहिजे की आपल्याला फॅट जास्त पाहिजे का इसने पाहिजे किंवा तिचं कासाचं टेक्स्चर कसं पाहिजे, दूध जास्त पाहिजे, या पद्धतीने आपण आपल्याला पाहिजे ती वळू सिलेक्ट करून एम्ब्रियो ट्रान्सफर करू शकतो आणि त्यातनं जास्त दूध उत्पादन घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत या तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करताय. आणि मी तुमच्या सगळ्या गायी बघत होतो तर त्यावेळेस तुम्ही खरंच तंत्रशुद्ध पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय. तर तुमच्या गायींच्या गळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे बेल्ट्स होते तर ती काय आहेत आणि तुम्हाला त्याचा काय फायदा जाणवतो? ते सेन्सर बेल्ट येतं. तर त्याचा फायदा असा आहे की समजा गाई रवंत किती करते, किती वेळ उभा आहे, पाणी किती पिते, ती माझ्यावर किती कधी आली, ह्या गोष्टी आपल्याला मोबाईलवर त्याचा एक ॲप आहे मोबाईलवर त्या गोष्टी कळतायत. की मग आता गायींची संख्या वाढली मग प्रत्येक गायीचं आपण लक्ष किंवा आपण बाहेर कुठे गेले तरी त्या आपल्याला अलर्ट येणार किंवा कळतंय त्या गोष्टी. म्हणजे एकंदरीत खरंच ताई खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं पशुपालन करताय आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन पशुपालन करताय. तर मी राहिलेले प्रश्न आता तुम्हाला जाता जाता विचारले की या सगळ्या गोष्टी तुमचे नोंदवय असेल किंवा दुसरी गोष्ट तुमच्या गोठ्यामध्ये जर्सीची संख्या जास्त आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर या गोष्टींविषयी बोललो. खरं तर खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला या गोष्टींविषयी माहिती दिली की या गोष्टी काय आहेत, कशा आहेत आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये काय काय प्रयोग करत असता, काय काय बदल करत असता आणि कमी खर्चामध्ये जास्त चांगल्या पद्धतीचा पशुपालन कसं करता येईल या गोष्टींकडे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे. खरं तर ताई तुम्ही आम्हाला जो तुमचा मूल्यवान वेळ दिला आणि आमच्यासोबत हिची चर्चा केली आणि तुमच्या गोठ्या फिरून दाखवला, तुमच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत या सगळ्या फिरून दाखवल्या, त्याबद्दल खरंच गोविंद डेअरीकडून तुमचे मनपूर्वक आभार की तुम्हाला आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला इतकी चांगली आणि छानशी माहिती दिली. आणि आमच्या पशुपालकांनाही खरंच खूप छान वाटलं असेल की या गोष्टी बघून की तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आज काय काय करताय आणि कशा पद्धतीने करताय. तर खरंच यासाठी खूप खूप धन्यवाद. तर पाहिलं तर पशुपालक बंधूंनो, आपणही आपल्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीचे प्रयोग करून, आपणही आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे प्रयोग करून आपण आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा शाश्वत करू शकतो आणि आपल्या पशुपालनामधून आपली चांगली आर्थिक भरभराटी करू शकतो. आपणही गोठ्यामध्ये अशाच पद्धतीनं लक्ष द्या. आपल्या गोठ्यामध्ये काय काय बदल करता येतील, काय चांगले बदल करता येतील आणि ब्रीडिंगकडे लक्ष कसं देता येईल, चाऱ्या व्यवस्थापनाकडे लक्ष कसं देता येईल या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा समृद्ध आणि सफल करा. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो. धन्यवाद.